पुढची आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत। एमपीएससीचे विद्यार्थी नागपुरात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत। थोड्याच वेळात हे विद्यार्थी फडणवीसांची भेट घेतील। एमपीएससीच्या परीक्षेचा तारखेचा जो घोळ आहे त्या संदर्भात हे विद्यार्थी फडणवीसांना भेटणार आहेत। आपलं गाऱ्हाण फडणवीसांसमोर हे विद्यार्थी मांडणार आहेत। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। तुषार, एमपीएससीचे विद्यार्थी आता देवेंद्र फडणवीसांना भेटणार आहेत, आपलं गाऱ्हाण त्यांच्या समोर मांडणार आहेत, काय सांगतायत? अजिंक्य, निश्चितच थोड्या वेळाआधीच हे सर्व विद्यार्थी आणि या ट्युशन क्लासेसचे शिक्षक इथे पोहोचलेले आहे। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठच्या घरी आणि ते निवेदन देणार आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की 14 तारखेला जे नियोजित तारीख आहे त्या तारखेलाच परीक्षा व्हायला पाहिजे। आपल्यासोबत काही विद्यार्थी आणि शिक्षक आहे याचे त्यांचा विचारूया। तू किती वर्षापासून तयारी करत आहे? मला झाले 6 वर्ष झालेले आहे आता। मी राज्यसेवा मेन्स, फॉरेस्ट मेन्स वगैरे दिलेली आहे, पण मागच्या 2 वर्षापासून जे पण एक्झाम यांचे झालेल्या नाही आहे। आता झालं असं आहे याच्यामध्ये की आमच्यावर जो प्रेशर आलेला आहे, मेंटली जो प्रेशर आलेला आहे, हा प्रेशर खूप जास्त आलेला आहे। कारण की पहिलेच एप्रिलला एक्झाम होती, एप्रिल नंतर आता पुन्हा सप्टेंबरला केली, ऑक्टोबरला केली, आता पुन्हा एप्रिलला केली, मार्चला केली, 14 मार्चला। आता झालं असं आहे की आम्ही कधून दुरून येऊ किंवा बाहेर आम्ही ॲडजस्टमेंट करतो आमची। फरक असा पडते याच्यामध्ये की एक सर्वात पहिली गोष्ट म्हणजे पेपर द्यायला महत्त्व नाही आहे, आपली मेंटॅलिटी पण असली पाहिजे। कारण की मानसिक खच्चीकरण सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आहे। आता माझं ठीक आहे, पण आम्ही करून घेऊ मुलं, पण मुली काय करतील? ज्या मुली आहे, ज्या मॅरिड आहे, ते काय करतील? त्यांच्यासाठी तर त्यांना 1 वर्ष भेटेल, 2 वर्ष भेटेल, त्या लोकांनी सोडून दिल्या। 90% मुलींनी महाराष्ट्रातल्या एमपीएससीचा अभ्यास सोडून दिलेला आहे। हा खूप मोठा एक चुकीचा डिसिजन म्हणजे एक हे गेलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी, जे पण एक चांगलं नाही आहे। त्यामुळे माझा एक विनवणी आहे, एक त्यांना म्हणजे सरांना सांगायचं आहे आम्हाला की 14 तारखेलाच एक्झाम घ्यावी। आता जे डेट येणार आहे 8 तारखेनंतर ते पण आता फिक्स नाही आहे की 8 तारखेला 21 आहे, 20 आहे, 22 आहे। मुलं जे बाहेरून आलेले आहे ते काय करतील? आता लेडीज आले ते काय करतील? ते थांबू शकत नाही ना। आता तुम्ही विरोधी पक्षनेत्यांना भेटणार आहे, निवेदनामध्ये काय मागणी आहे तुमची? निवेदनात मागणी एवढीच आहे आपली की जी 14 तारखेला नियोजित परीक्षा होती ती 14 तारखेलाच घ्यावी। कारण त्यानंतर पुन्हा 11 एप्रिलला कंबाईनची पूर्वपरीक्षा आहे। जर या परीक्षेला पुढे ढकललं तर कंबाईनची पण परीक्षा पुढे ढकलली जाऊ शकते। 21ला पण अजून इतर एक्झाम्स आहेत। तर आमची मागणी एवढीच आहे की विद्यार्थ्यांची पूर्ण तयारी झालेली आहे। मागच्या 5 तारखा पुढे ढकलण्यात आल्यात। मागच्या 1 वीकपासून मुलांनी पूर्ण जोर लावून या परीक्षेची तयारी केली आहे, रिव्हिजन केलेली आहे। त्याचा त्यांना फायदा व्हायला पाहिजे। एमपीएससीचे हे विद्यार्थी आणि काही कोचिंग क्लासेसचे जे मालक आहेत ते देखील फडणवीसांची भेट घेणार आहेत। थोड्याच वेळात ते त्यांना भेटतील आणि आपलं गाऱ्हाण त्यांच्या समोर मांडतील। आपण यानंतर मुंबईतून भाजपचे नेते आशिष शेलार यांची पत्रकार परिषद सध्या सुरू आहे, थेट जाऊया तिकडे। आणि मग 2 दिवस आधी, केवळ 2 दिवस आधी तुम्ही परीक्षा पुढे ढकलल्याचं घोषित करता, याचा अर्थ नियोजनाच्या बाबतीत कारभार शून्य आहे हे त्या ठिकाणी स्पष्ट होतं। आणि म्हणून आमचा सवाल आहे, आपत्ती व्यवस्थापनाला 2 दिवस आधीच हे का सुचलं? आपत्ती व्यवस्थापनाने सन्मानाने आपत्ती व्यवस्थापनाच्या मंत्र्यांना ते कळवलं की नाही कळवलं? ज्या पद्धतीने या सगळ्याच्या बाबतीत 2 दिवस आधीच परीक्षा ढकलल्याचं घोषित केलं, पण पुढे कधी होणार याबद्दलची चर्चा केल्याचं दिसत नाहीये। मुख्यमंत्री महोदय म्हणतात आपत्ती व्यवस्थापनामुळे, कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे आम्हाला हे पुढे ढकलावं लागलं। मंत्री म्हणतात आम्हाला याबद्दलची माहिती नव्हती आणि मग ट्विट डिलीट करून घेतात। ठाकरे सरकारमधलं मुख्यमंत्र्यांचं विधान असतं कोरोनाची काळजी हा आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे, आणि त्या ठिकाणी त्यांच्याच नेतृत्वाखाली काम करणाऱ्या सरकारमधील घटक पक्ष, मग काँग्रेस असो की राष्ट्रवादी काँग्रेस असो, हा त्या ठिकाणी आंदोलन याच्या विरोधात करतो। याचा अर्थ सगळाच सावळा गोंधळ आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस घटक पक्ष असून सावळा गोंधळ, शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांबरोबर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचं मत जुळत नाही। याच दरम्यान ब्रेकिंग न्यूज आपण सध्या आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत। एमपीएससीची परीक्षा 21 मार्च रोजी होणार असल्याची माहिती मिळते आहे। ही आताची ब्रेकिंग न्यूज आहे।
एमपीएससीची परीक्षा 21 मार्चला होणार आहे। याआधी 14 मार्चला ही परीक्षा होणार होती। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रफुल्ल, काय नेमकी अपडेट आहे? आपण जर पाहिलं विचारलं की कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमपीएससीच्या संदर्भात एक घोषणा केली की एमपीएससीची परीक्षा जी आहे ती आठवड्यापेक्षा जास्त या ठिकाणी लांब जाणार नाही याची शाश्वती देखील दिली होती। आणि आज एमपीएससी आपली परीक्षेची तारीख जी आहे ती जाहीर करणार आहे। बरोबर उद्याचा रविवार जो होता 14 तारखेला, त्याच्याबरोबर 8 आणि 21 तारखेच्या रविवारी एमपीएससीची परीक्षा होईल असं माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते। आणि थोड्याच वेळात एमपीएससीच्या वतीनं या संदर्भातलं एक पत्रक जे आहे ते काढण्यात येईल, कारण बऱ्याच सेंटरवर तयारी जी आहे ती पूर्ण झालेली होती। फक्त काही जे परीक्षा केंद्रावर जे कर्मचारी आहेत त्यांची कोरोना टेस्ट असेल आणि या बाबती ज्या आहेत त्या बाकी आहेत, तेवढी जी एक गोष्ट या आठवड्याभरात झाली तर 21 तारखेला परीक्षा जी आहे ती एमपीएससी होईल। बिलकुल प्रफुल्ल, काय नेमकं नियोजन या संदर्भातलं करण्यात आलंय? याबद्दलची अधिकृत माहिती नेमकी केव्हा जाहीर होणार आहे? काय नेमकी त्याबद्दलची माहिती आहे? आता थोड्याच वेळात एमपीएससीच्या वतीनं एक परिपत्रक जे आहे ते काढण्यात येईल की एमपीएससीची पुढची तारीख जी आहे ती 21 मार्च रविवारचा दिवस जो आहे तो एमपीएससीची परीक्षा होईल। कारण जवळपास परीक्षेच्या सर्व सेंटर्सची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे, प्रश्नपत्रिका पूर्ण झाल्यात। फक्त कोरोनाच्या संदर्भात टेस्टिंग करायच्या होत्या कर्मचाऱ्यांच्या, त्या फक्त या आठवड्यामध्ये केल्या जातील आणि रविवारी जी परीक्षा आहे ती 21 मार्च रोजी होईल। बिलकुल प्रफुल्ल, पुरेसं मनुष्यबळ आणि बाकीच्या सगळ्या उपाययोजना या ठिकाणी केल्या जातील याबद्दलची खात्री बाळगूनच ही तारीख जाहीर केली जाईल, काय सांगता येईल त्याबद्दल? नक्कीच या ठिकाणी परीक्षा पुढे ढकलण्याचं तांत्रिक कारण जे आहे ते एमपीएससीच्या वतीने काल देखील जाहीर करण्यात आलं होतं की कोरोना अनेक ठिकाणी कोरोना लागण आणि लॉकडाऊनमुळे या परीक्षा सेंटरवरनं पुढे ढकलण्यात येण्याचं पत्रक काढण्यात आलं होतं। पण मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणावर मध्यस्थी केल्यानंतर एमपीएससीची परीक्षा ही येत्या रविवारी म्हणजे 21 ऑक्टोबरला या ठिकाणी होईल आणि त्या संदर्भातली सगळी तयारी जी आहे ती एमपीएससीने आधीच पूर्ण केली आहे। फक्त जे कर्मचाऱ्यांना लसीकरण करणं असेल किंवा त्यांच्या कोविडच्या संदर्भातल्या चाचण्या करणं असेल, त्या 2 गोष्टी ज्या बाबी राहिल्या होत्या त्या पूर्ण झाल्याबरोबर 21 तारखेला या ठिकाणी परीक्षा होईल आणि त्या संदर्भात परिपत्रक जे आहे ते एमपीएससीच्या वतीने आज दुपारी काढण्यात येईल। बिलकुल प्रफुल्ल, मात्र 14 मार्च ही तारीख आधी दिली गेलेली होती, ती तारीख स्थगित करून आता पुढची तारीख जाहीर तर होईलच, पण त्यामुळे एमपीएससीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संतापाचा उद्रेक झाल्याचं आपण राज्यभरात ठिकठिकाणी काल बघितलेलं होतं। त्या विद्यार्थ्यांना ही दिलासादायक बातमी म्हणायची? नक्कीच, कारण एमपीएससीची परीक्षा पुन्हा 4 ते 5 महिने उशिरा जाणं हे कुठल्याही विद्यार्थ्यांना परवडणारं नाही। कारण अनेक विद्यार्थी जे आहेत ते लॉकडाऊनच्या काळात गावी होते आणि आता काही पुण्यातच या ठिकाणी मुक्कामाला होते। अशा परिस्थितीमध्ये ही 5व्यांदा परीक्षा जर पुढे ढकलली गेली, जर जास्त लांब जाणार असेल त्यापेक्षा पुढचा आठवड्याचा रविवार जो आहे तो सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी सोयीचा होऊ शकतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी जिथे लॉकडाऊन आहे अशा ठिकाणी प्रशासन त्या मुलांना सेंटरपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था जी आहे ती करण्यात येईल। बिलकुल प्रफुल्ल, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। आपण बघतो आहोत आता 21 मार्चला ही परीक्षा होणार असल्याची माहिती मिळते आणि याबद्दलची जी तारीख आहे ती थोड्याच वेळात जाहीर देखील केली जाईल। नागपूरला आपण आता जाणार आहोत, आपल्या सोबत आपले प्रतिनिधी तुषार कोहळे आहेत सध्या। तुषार, जी तारीख आहे ती थोड्याच वेळात एमपीएससीच्या माध्यमातून जाहीर केली जाईल असं सांगितलं जात आहे, दिलासा देण्याचा विद्यार्थ्यांना प्रयत्न होताना दिसतोय। अजिंक्य, जेव्हा हे विद्यार्थी आतमध्ये जात होते तेव्हाच आम्ही त्या क्षणाला त्यांना सांगितलं की 21 मार्चची तारीख जाहीर झालेली आहे। या विद्यार्थ्यांना ते मान्य नाही। या विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की जी आधीची 14 तारीख होती 14 मार्च त्याच तारखेला परीक्षा व्हायला पाहिजे, तेच निवेदन देण्यासाठी ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आता आतमध्ये त्यांची बैठक देखील सुरू आहे। थोड्या वेळा आधीच ते फडणवीस यांच्या घरा आतमध्ये गेलेले आहे। तर महत्त्वाचा विषय आहे की विद्यार्थी देखील ठाम आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की एक विद्यार्थ्याची अत्यंत बोलकीची प्रतिक्रिया होती। त्यांचं असं म्हणणं होतं नुसतं पेपर देऊन चालत नाही, तर कुठेतरी तुमची मानसिकता देखील असायला पाहिजे किंवा मानसिकता लागते पेपर सोडवण्यासाठी। तर ते वारंवार अशा प्रकारे परीक्षा रद्द होत आहे। याच्या आधी 5 वेळा झाली, आता ही 6व्या वेळा पुढे ढकलली आहे। त्यामुळे एक मानसिक खच्चीकरण विद्यार्थ्यांचं होत आहे। त्या विद्यार्थ्यांनी एक मुद्दा आणखी महत्त्वाचा मांडला होता। त्यांनी असं म्हटलं होतं की साधारण 80% मुली यांनी या
प्रकारामुळे म्हणजे सातत्याने परीक्षा पुढे ढकलत असल्यामुळे 80% मुलींनी परीक्षेची तयारी करणं सोडून दिलेलं आहे. त्यामुळे कशा प्रकारचा त्रास विद्यार्थ्यांना मागच्या 1.5 वर्षामध्ये सहन करावा लागला हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि तेच गाऱ्हाणं मांडण्यासाठी ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी गेलेले आहे. त्यांची बैठक देखील आता सुरू आहे. विद्यार्थी आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की 14 मार्च याच तारखेला जी पूर्वनियोजित तारीख होती त्याच तारखेला परीक्षा व्हायला पाहिजे. आणि आता जी 21 मार्च नवीन तारीख दिली ते त्यांना मान्य नाही, कारण की कुठेतरी विद्यार्थ्यांचा मानसिक त्रास होत आहे, आर्थिक त्रास होत आहे. त्यामुळे विद्यार्थी आता थोड्या वेळामध्ये जेव्हा बाहेर येईल त्यानंतर आपण त्यांच्यासोबत बोलू आणि त्यांना आणखी या विषयावर बोलतो करू. अजिंक्य. बिलकुल तुषार, पण आता ही तारीख जाहीर झाल्यानंतर सगळ्या उपाययोजना केल्या जाणार आहेत. पुरेसं मनुष्यबळ या सगळ्या परीक्षांच्या आयोजनासाठीचं आता आणलं जाणार आहे आणि त्यामुळं सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून आता ही परीक्षा घेतली जाणार आहे. तर मग विद्यार्थी जी 14 मार्चची तारीख होती त्याच तारखेवर ठाम असल्याचं तुम्ही म्हणतात, त्यांची भूमिका ठाम आहे. जर समजा 14 मार्चला परीक्षा घेतली जाणारच नसेल, सरकार आपल्या भूमिकेवर ठाम असेल, तर मग विद्यार्थ्यांची भूमिका काय असेल हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल. नियोजन नाही आणि त्यामुळे त्याचा हे जे आहे ते विद्यार्थ्यांना सहन करावं लागते. काही विद्यार्थी आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले. आज बैठक सुरू आहे. तुषार, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? आहे की आमची परीक्षा ही 14 तारखेला व्हायला पाहिजे, कारण की आम्ही तुषार यांच्याशी आपला संपर्क तुटलाय. आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया. आपल्या सोबत आपली प्रतिनिधी सुस्मिता भदाणे देखील आहे सध्या. सुस्मिता, 21 मार्चला आता ही परीक्षा होणार असल्याचं थोड्याच वेळात जाहीर करण्यात येईल. सूत्रांकडनं ही जी माहिती आपल्यापर्यंत येते त्यानुसार 14 मार्चची परीक्षा 21 मार्चला आता होणार आहे. काय नेमकी आता एबीव्हीपीच्या या कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया या संदर्भात? आपण जर बघितलं तर राज्यभरातनं विद्यार्थ्यांचा रोष एमपीएससी परीक्षांबद्दल होता आणि आता तारीख 21 तारीख जाहीर केलेली आहे. काय तुमचं म्हणजे मत आहे? पहिली प्रतिक्रिया काय? मला वाटतं हे ठाकरे सरकार जे आहे त्या मुख्यमंत्रीच्या सीटवरती एक दगड ठेवून सरकार हे काम चालवत आहे. एकीकडे हे सरकार 14 तारीख डिक्लेअर करतं. आत्ता बातम्या आल्यानुसार असं कळतं की त्यांनी 21 तारीख डिक्लेअर केली आहे. 14 ते 21 मध्ये जो कोरोना आहे तो कमी होणार आहे का, हा सवाल आमचा या सरकारला आहे. की एकीकडे तुम्ही 14 तारखेची तयारी जर विद्यार्थी करत असेल तर आता त्याची 21 तारखेवरती तुम्ही 21 तारखेला डिक्लेअर त्यांनी त्या ठिकाणी तारीख केलेली आहे. फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की 14 ते 21 मध्ये हा कोरोना वाढणार आहे का किंवा कमी होणार आहे असं हे महाराष्ट्र सरकारला माहिती आहे का? काय वाटतं की 21 तारीख जाहीर झालेली आहे, विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल की जी ठिय्या आंदोलन अनेक ठिकाणी चालू आहे, जो रोष आहे तो कायम राहणार आहे? रोष आहे तो बऱ्यापैकी तर कमी होईल, पण ठाकरे सरकार कशा पद्धतीने काम करतंय? 14 तारखेला त्यांना काय अडचण होती करायला? काहीच अडचण नव्हती, पण उगाच आपला घरचा जागा गोंधळाचा कार्यक्रम असल्यासारखं काहीतरी उठायचं आणि 2 दिवस आधी विद्यार्थ्यांना सांगायचं की परीक्षा कॅन्सल झाली. याच्या आधी 4 वेळा त्यांनी असंच केलं की कॅन्सल झाली. म्हणजे ठाकरे सरकार विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड त्यांच्याबद्दल राग आहे ठाकरे सरकारबद्दल आणि हे विद्यार्थ्यांच्या विरोधातलं सरकार आहे. एकंदरीत तुम्ही आरोग्य विभागाची भरती तुम्ही करता, त्याच्यामध्ये घोटाळा झाला, त्याची तुम्ही चौकशी लावत नाही. लॉकडाऊन जर जाहीर झाला तर काय करणार? कारण सध्या आपण जर बघितलं राज्यात अनेक ठिकाणी पेशंट्स वाढत आहेत. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर सगळ्याच बाबतीत अनेक निर्बंध लागू होतील. नाही, परीक्षा घ्याव्यात, मग त्याची त्यांनी व्यवस्थित अंमलबजावणी करावी. सरकारच्या स्तरावरती त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांनी करावं. आता त्यांनी असे कारण दिलं होतं की आम्ही कोरोना वाढतो त्याच्यामुळे आम्ही 21 तारीख पुढची आम्ही तारीख करू. आता 21 तारीख त्यांनी जाहीर केली, तर मग 14ला काय गेला प्रॉब्लेम नव्हता. 3 दिवसामध्ये लॉकडाऊन लागत नव्हतं. पण हे जाणून बुजून विद्यार्थ्यांना त्यांच्यापासून वंचित ठेवणं. एबीव्हीपीच्या या सगळ्या कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतली, त्यांचं मत जाणून घेतलं. मात्र नागपूरमध्ये जिकडे विद्यार्थी एमपीएससीचे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेलेले होते ते आता बाहेर आलेले आहेत. या संदर्भातली प्रतिक्रिया आपण आता बघूया. मला वाटतंय, म्हणजे माझं जेवढं ज्ञान आहे पण ते तपासावं लागेल, पण आज एमपीएससीचे क्लासेस घेणारे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी माननीय देवेंद्रजींना विनंती केली आहे की या प्रकरणात त्यांनी विशेष लक्ष घालावं, त्यांनी वरती जिथे जे बोलताय तिथे बोलावं. दुसरा मुद्दा असा आहे की मागच्या वर्षी ज्यांच्या परीक्षा झाल्या, ज्यांचे इंटरव्ह्यू झाले, त्यांना अजूनपर्यंत पोस्टिंग नाही आहे. तो एक मुद्दा त्यांनी ठेवला आहे. आणि याच्या आधी जी आरोग्य विभागाची जी 28 तारखेला परीक्षा झाली त्यात जो घोटाळा झाला, जो देवेंद्रजींनी विधानसभेत मांडला, त्याही परीक्षा रद्द होणार का नाही होणार या बाबतीत पण त्यांनी निवेदन दिलं आहे. पण भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता युवा मोर्चा म्हणून आमची भूमिका अशीच आहे की ज्या विषयांमध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही त्याच मुद्द्यांवर सरकारने काम केलं पाहिजे. यात कुठलंही राजकारण आम्हाला करायचं नाही, पण विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. कालच्या आंदोलनामध्ये ज्या विद्यार्थ्यांवर चुकीने गुन्हे दाखल झाले असतील ते सर्व गुन्हे राज्य सरकारने तात्काळ वापस घ्यावे, कारण त्यांच्या करिअरचा प्रश्न आहे.
आणि विद्यार्थ्यांचं हित ज्याच्यात आहे तेच तसाच निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावा अशी आम्ही माननीय देवेंद्रजींकडे विनंती केली आहे. माननीय राम सर आहेत ते तुमच्याशी डिटेल फक्त 21 तारखेला लॉकडाऊन आहे नागपुरात, कसं करणार? 21 तारखेला लॉकडाऊन आहे नागपुरात. आमचा पूर्ण जे काही त्यांनी कडक लॉकडाऊन लावला आहे त्याला आमचा विरोध आहे. याचं कारण असं आहे, परीक्षा कशी होणार? नाही मी सांगतो ना तुम्हाला, आमचा विरोध यासाठी आहे की मी जे ऐकलं 25% कर्मचाऱ्यांनी सरकारी कार्यालय सुरू राहणार, कॉटन मार्केट सुरू राहणार, ऑनलाईन मद्य विक्री सुरू राहणार, भाजी दुकान सुरू राहणार, किराणा सुरू राहणार, औषधं सुरू राहणार, ट्रान्सपोर्ट सुरू राहणार, पेपर टाकणं सुरू राहणार, ऑनलाईन जेवण मागवणं सुरू राहणार. मग बंद काय आहे? आणि हे फसवं लॉकडाऊन आहे. ज्यांची हातावर कमाई आहे त्यांचं नुकसान आहे. सरकार त्यांच्या घरी जेवण पोहोचवून देणार आहे का? त्यामुळे ज्या टप्प्याटप्प्याने तुम्ही लॉकडाऊन उघडलं त्याच टप्प्याटप्प्याने तुम्ही परत लॉकडाऊन करावं आणि कडक तुम्ही निर्बंध लागावेत. मास्क घातला पाहिजे, सोशल डिस्टन्स ठेवलं पाहिजे, जे तुमचे कडक निर्बंध असतील. अमरावतीत लॉकडाऊन होतं मागचे 7 दिवस, काय निर्णय झाला, काय फायदा झाला? त्यामुळे माझी विनंती आहे, आमचा कडक लॉकडाऊनला जे काही कडक म्हणतात, आणि काँग्रेस असो, भाजप असो, सेना असो, नागपूर ग्रामीणचे खासदार असो, शहराचे माननीय नितीनजी असतील, कोणालाच विश्वासात नाही घेतलं. आमचं म्हणणं नाही आम्हाला विचारा, पण आम्ही पण जनतेतनं निवडून आलो आहोत. नगरसेवक पण 20-20, 30-30 हजार मतांचं प्रतिनिधित्व करून राहिले आहेत. त्यामुळे माझी हात जोडून प्रशासनाला आणि पालकमंत्र्यांना विनंती आहे की आम्ही म्हणतो तसं करू नका, पण प्रत्येकाचा सल्ला घ्या, सल्ल्यातनं मतातनं चाला. एमपीएससी राज्यसेवा परीक्षा जी 14 मार्चला जाहीर करण्यात आलेली होती नियोजनाप्रमाणे, ही या परीक्षेची जाहिरात 2019ची आहे. सर आता ती 21 तारखेला डिक्लेअर करण्यात आलेली आहे. तुमचं काय म्हणणं आहे? 21 तारखेला आता आपल्याला माहिती आहे की कोविडचं कारण देत अनेक ठिकाणी लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवणार आहे आणि समोर मग लॉकडाऊनमध्ये कुठे बसेस अवेलेबल नसतील किंवा इतर काही अडचणी आल्या तर विद्यार्थी त्या परीक्षा केंद्रावर पोहोचणार कसे? दुसरी बाब, आज 12 तारीख आहे, शासनाचं संपूर्ण नियोजन झालेलं आहे, तर 14 तारखेलाच परीक्षा घेण्यात अडचण काय आहे? जर केंद्र शासनाच्या परीक्षा, UPSC परीक्षा, बँकिंगच्या IBPSच्या परीक्षा, SBIच्या परीक्षा, स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षा, IB कमिशनच्या परीक्षा राज्य शासनाचं प्रशासन वापरून राज्यामध्ये घेतल्या जातात, तर मग राज्यातल्याच परीक्षा राज्य प्रशासन का राबवू शकत नाही? त्यामुळे परीक्षा पोस्टपोन करण्याची काही आवश्यकताच नाही आहे. आणि जर राज्य शासनाला प्रशासनातले अधिकारी आम्ही कोविड निगेटिव्ह आहोत, तर एवढा मोठा स्टाफ आहे, परीक्षा घेणं म्हणजे काय इन्व्हिजिलेशन करायचं आहे, तिथे काय संशोधन करायचं नाही आहे. म्हणून हे चुकीचे जुजबी असे कारणं देऊन शासनाने परीक्षा पोस्टपोन करणं म्हणजे विद्यार्थ्याशी जीवाशी खेळणं आहे. काल दुर्दैवाने हा नोटिफिकेशन 1 वाजता आल्यानंतर महाराष्ट्रात पुण्यातील काही विद्यार्थ्यांनी 21 तारखेचं तुम्हाला मान्य आहे का? 21 तारीख तुम्हाला मान्य आहे का? नसेल तर आंदोलन करणार का? 21 तारखेपर्यंत 21 तारखेला परीक्षेत अजून आयोगाचं नोटिफिकेशन नाही आहे. आयोगाचं नोटिफिकेशन 21 तारखेला इतरही परीक्षा आहेत. विद्यार्थी एकच परीक्षा देत नाही, MPSCच्या छोट्या जागा असतात. मग आता इथे आयोगाने किमान हा तर विचार करायला पाहिजे की 21 तारखेला ऑलरेडी दुसऱ्या परीक्षा असताना या परीक्षेचे 2 पेपर आहे. जर हे 2 पेपर असतील तर विद्यार्थी त्या परीक्षा कशा देऊ शकेल? 28ला सुद्धा परीक्षा आहे, 11 एप्रिलला सुद्धा परीक्षा आहे. आयोगाने परीक्षा अशा तारखेला घ्यावी की ज्या तारखेला इतर परीक्षांचं नियोजन नाही आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांचं नियोजन जे इतर परीक्षा देण्याचं आहे ते. आंदोलनाचा विषय असा आहे की जर परीक्षेचं व्यवस्थित व्यवस्थापन संपूर्ण महाराष्ट्रात झालं नाही तर निश्चित आंदोलन करावं लागेल. त्याच्याशिवाय आता मागून काही विनंत्या करून शासन काही करेल अशा पद्धतीची स्थिती आता दिसत नाही आहे. धन्यवाद. अजिंक्य, जर का बघायचं झालं तर अजिंक्य आपण बघू शकतो की काही विद्यार्थी देखील आपल्यासोबत आहे. 14 तारीख पुढे ढकलून 21 तारखेवर निर्णय केला, तुम्हाला मान्य आहे का? मान्य आहे. 21 तारखेला झाली तर काही, पण यावेळची तारीख अंतिम असेल, नाही तर अजून 21 द्यायची, अजून 28 द्यायची,
अजून दुसरा एक प्रॉब्लेम आहे 28ला आणि 21ला बाकी पण परीक्षा आहे, तर सरकार कसं नियोजन करेल? आणि त्यानंतर जी परीक्षा 11 एप्रिलला आहे ते कंबाईनची परीक्षा आहे, पण आताही असं म्हटलं 5-10 रद्द झाली आहे परीक्षा, अजून सरकारने तेच केलं 21 तारखेला रद्द केलं तर त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांवर खूप मोठा होईल. मग सरकारने कोणता योग्य निर्णय घ्यावा आणि 5-6 दिवसामध्ये परीक्षा घ्यावी ही सर्वात मोठी मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती आहे. विद्यार्थ्यांचं किती नुकसान होतं या संपूर्ण प्रकरणामध्ये? या संपूर्ण प्रकरणामध्ये विद्यार्थ्यांचं भरपूर नुकसान होणार आहे. विद्यार्थी रस्त्यावर राहतात आहे, विद्यार्थ्यांकडे अक्षरशः राहण्यासाठी रूम नाही आहे, विद्यार्थ्यांकडे जेवणाची व्यवस्था नाही. अशा सगळ्या प्रकारामध्ये जर विद्यार्थ्यांकडे काही नाही आहे तरी सुद्धा राज्य शासन जर असा निर्णय घेत असेल तर हे सरकार निष्क्रिय सरकार आहे, हे सरकार विद्यार्थी विरोधी सरकार आहे असं मला एक सांगा, अनेक असे विद्यार्थी आहे अजिंक्य, जर आपण का बघायचं झालं तर अनेक असे विद्यार्थी आहे. तुमचा काय, तुम्ही एवढ्या क्लासेस तुमच्याकडे आहे, किती विद्यार्थी आणि त्यांची आर्थिक परिस्थिती कशा प्रकारची असते आणि किती त्रास होतो वारंवार पुढे ढकलल्या परीक्षा? वारंवार ढकलल्या परीक्षा देण्यात सर्वात जास्त विद्यार्थ्यांवर खूप विपरीत परिणाम जावं लागते. आणि सर्व विद्यार्थी म्हणजे राज्यसेवा आयोग म्हणजे ते सर्व परीक्षा देतात, ते सर्व ग्रामीण भागाचे विद्यार्थी आहे, शेतकऱ्याचे मुलं आहे, त्यांच्याकडे खूप मोठी परिस्थिती, खूप मंत्र्याच्या लोकांकडे खूप पैसे असतात, तसे पैसे नसतात, ते ग्रामीण कुठेतरी पोटाला चिमटा घेऊन असे म्हणजे शेतकऱ्याचे विद्यार्थी येतात इथे शिकतात. आणि 5,000 नागपूरचा एका मंथली खर्च 5,000 रुपये आहे, एवढा परवडणार नाही. 2दा ॲडमिशन कार्ड आल्यानंतर सुद्धा परीक्षा कॅन्सल झाली आणि याचा परिणाम विद्यार्थ्यांवर फार मोठा आहे. आता 1-2 घटना मला असं दिसलं की आत्महत्येचा प्रकार पण झालेला आहे आणि असा विपरीत परिणाम होऊ नये बाकी विद्यार्थ्यांना. तर म्हणून माझा एकच विनंती आहे की ती परीक्षा आहे ती वेळेत काळानुसार अजून होऊन जाईल. मला एक सांगा, आता 15 तारखेपासून लॉकडाऊन सुरू होणार आहे. नागपूरची जर स्थिती बघितली तर इथल्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मग त्यानंतर देखील 21 तारखेला आता तर आपण बघतो आता विद्यार्थी